नमस्कार. आपण पाहत आहात भूमी न्यूज. आता आपण बातमी पाहणार आहोत नांदेडमधील एका महत्त्वपूर्ण सामाजिक उपक्रमाची. नांदेड येथे बहुजन नायक कांशीरामजी यांच्या 92व्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषद जिल्हा शाखेच्या वतीने कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात बोलताना परिषद नेते इंजिनियर चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी जातीयवादाचे चक्र तोडण्यासाठी कांशीरामजी यांनी दिलेला वैज्ञानिक फॉर्म्युला अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की सामाजिक विंग्सच्या माध्यमातून गावे जोडणे आणि राजकीय विंग्सच्या माध्यमातून जागृती करणे ही काळाची गरज आहे. पुढे बोलताना त्यांनी बहुजन चळवळीची सध्याची स्थिती मांडत ही चळवळ पुन्हा मजबूत करण्यासाठी संविधानाला हत्यार बनवून राजकीय शक्ती निर्माण करण्याचे आवाहन केले. तसेच स्वतःचा मीडिया, क्षेत्रीय भाषेतील वृत्तपत्रे, प्रशिक्षण संस्था आणि बहुजन फोर्स उभारण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते गुणवंत मिसळवाड आणि महिला नेत्या मंगल दुधंबे यांनीही कांशीरामजी यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. बाबासाहेब आंबेडकर यांचा वैचारिक वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आजच्या पिढीवर असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमात युवा पिढी व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी मोहीम राबवण्याचे आवाहन मोहसिन खान यांनी केले. यावेळी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक शेख नूर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तम गायकवाड यांनी केले, तर आभार प्रदर्शन हनुमंत उत्कर यांनी केले. या शिबिरात अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषद अधिक शिस्तबद्ध आणि सक्रिय करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा भूमी न्यूज. प्रतिनिधी जैनुद्दीन पटेल, नांदेड.